बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील क्रीडा संकुलाबाबतच्या विविध विषयांसाठी तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले, हातकणंगले तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याकारणाने क्रीडा क्षेत्रात मोठा सहभाग निर्माण करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये क्रीडा संकुलांची निर्मिती होणं गरजेचं आहे. यासाठी हातकणंगले, हुपरी व पेठवडगाव ही शहरे क्रीडा संकुल तयार होण्यासाठी महत्त्वाची आहेत. हातकणंगले व हुपरी येथे क्रीडा संकुल मंजूर असून हातकणंगले क्रीडा संकुल उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने एकूण 40 लाख निधीची तरतूद आहे. या क्रीडा संकुलासाठी 9 एकर जागेचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हुपरी येथे क्रीडा संकुल निर्मितीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळालेली आहे. यासाठी 15 लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे. याचबरोबर पेठवडगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी मान्यता मिळाली असून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील क्रीडा संकुलाची कामे त्वरित सुरू होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे पाठवण्याच्या त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तहसीलदार सुशील बेलेकर, तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांच्यासह माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, जगन्नाथ माने, तैयब कुरेशी, अक्षय मदने, विश्वास माने, डॉक्टर अभय यादव, धनंजय गोंदकर, अमर पाटील, राजेंद्र जाधव, विश्वास माने, दिनेश सनगर, संभाजी बने, बंडा गोंदकर, युवराज वाळवेकर, पापालाल संधी आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.